बाईक. बाईक? हां, काय ना बाबांची बाईक जुनी झाली आणि आमच्या ऍक्सिडेंट नंतर ना पिहू ती सारखी सारखी बंद होते ग. मग विचार केला की त्यांना बाईक देऊ का, काय वाटतं तुला? सॉलिड आयडिया आहे. पण आई बाईक पैसे. नाही मला तर काहीच माहित नाही, म्हणजे बाईक कितीला येते हेही मला माहित नाहीये. मग डाऊन पेमेंट किती करावं लागेल किंवा बाकीच्या प्रोसिजर्स काय आहेत, मला कोणाला विचारायचं ग पिहू? ईशान आहे ना, त्याला विचारूया, त्याला माहित असेल. अरे हो, त्याला माहिती असेल, तू सांगेल का? नक्की सांगेल, लगेच विचारते, थांब. हॅलो ईशान, मला एक इन्फॉर्मेशन हवी होती. मला सांग, नवीन बाईक कितीला येईल? नवीन बाईक डिपेंड्स, म्हणजे 1 लाखापर्यंत येईल. लाखभर रुपये होतील म्हणतोय. लाखभर? EMI वर घेतली तर? हा, म्हणजे घेऊ शकतो. 10,000 रुपये डाऊन पेमेंट केलं तर समज 2 ते 3,000 रुपयाचा EMI बसेल आपल्याला. ओके ठीक आहे, थँक्यू सो मच, बाय बाय. पण का ग, कोणाला घ्यायची बाईक? मी भेटून सांगते. हा, बाय बाय, थँक्यू. काय काय? तो म्हणाला 10,000 रुपये डाऊन पेमेंट केलं तर 3-4 हजार रुपये EMI होईल. 10,000? हे मी साठवलेले पैसे. ही कुठे गेली? आई, हा, हे घे 5,000 रुपये. पिहू 5,000 तुझ्याकडे कुठून आले? मी तुझीच मुलगी आहे ना आई. पैसे कसे साठवून ठेवायचे मी बरोबर तुझ्याकडून शिकले. माझ्या वाढदिवसाला येतात ना, ते मी असे साठवून ठेवते. बघ आले की नाही कामी. थँक्यू. आई, थँक्यू म्हणणार आहेस का तुम्हाला? नाही पिहू, तुझे आणि माझे पैसे, आपले पैसे मिळून आपल्याला डाऊन पेमेंट करता येईल. हो, कधी जायचं बाईक बुक करायला? उद्या सकाळी जाऊया. हा, चौकशी करून येऊया. पिहू, तू ईशान येईल का ग? हो चालेल. म्हणजे त्याला जास्त माहिती आहे ना, आपल्याला मदत होईल. डन. ए आई, कुठली बाईक घ्यायची? म्हणजे बाबांकडे जी आत्ता आहे त्यातलंच नवीन मॉडेल घ्यायचं का वेगळीच कुठली तरी? वेगळीच घेऊया, म्हणजे नवीन मॉडेल ग, चांगले फीचर्स असलेली. चालेल. हा चालेल. हे घे, हे तुझे पैसे तुझ्याकडे ठेव, हे ठेवून आले. अगं आई ऐक ना, हे एकत्रच ठेव ना. नाही नाही, हे तू आत्ता तुझ्याकडे ठेव, उद्या येताना आठवणीने घेऊन ये. हा, हे मी ठेवून येते. बर. थँक्यू. चल. अभि तू मला सांगितलं नाहीस, पण माझ्या चांगलंच लक्षात आहे. कसा विसरेल मी परवाचा दिवस? परवा तुझा बर्थडे आहे आणि हा बर्थडे तुझ्या लाईफचा सगळ्यात स्पेशल आणि मेमोरेबल करणार आहे मी. बघच तू. आज तुम्ही ऑफिसला गेला होता ना? ऑफिसला जाणार ना, दुसरीकडे कुठे जाणार? नाही, मी विचारलं कारण ती शनाया आली नाही ना अजून घरी. शनाया केव्हा झाली अनु? हो का? ओ, मला दिसली नसेल. मला वाटलं एकत्र साईटवर गेला होता की काय. साईटवर गेलोच ना, आधी ऑफिसला गेलो मग साईटवर गेलो. हो, ऐका ना, सांगायचं राहिलं, आज एक ना फोन आला होता.